चाची 420 वास्तव आणि गुलशन कुमारने जे आपलं मंत्र म्हटलं होतं हनुमानाचं, हनुमान चालीसा, ते पण इकडे शूटिंग झालेले। कैलाशपती महादेव की जय। तुम्हाला गाण्याबद्दल मी सांगितलं होतं, गुलशन कुमारने जे गाणं गायलं होतं ते बघा, ही मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या समोर ते गाणं गायलं होतं जे सर्वात जास्त फेमस आहे। गुड आफ्टरनून भाई लोग और भाई लोग के नाम आने हुए बहन लोग। भाई आजचा विषय कसा तुम्हाला माहिती आहे काय भाई? विषय सांगायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो भाई, फटाफट जा। मी काल रात्रीच एक ब्लॉग सोडलेला आहे शिवजयंती निमित्ताने, मी नाटकाला गेलो होतो, तर फटाफट जाऊन बघा तो। आणि आता एक कारण सांगतो, म्हणजे आजचा विषय म्हणजे मी आता चाललोय मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग। आता तुम्ही सांगाल ते भाई लय लांबे, कुठे कुठे कोपऱ्यात आहे भाई, मुंबईमध्येच आहे आपला तो, काय पण सीन आहे तो मी तुम्हाला फटाफट सांगतो कुठे जाणार। मी तुम्हाला जास्ती देत नाही, आपण सरप्राईज देतो काय, तर मी जातो तिकडे, मग तुम्हाला भेटतो। असे जोडून आणि ब्लॉग बघत असाल, सुरुवात केलेलीच आहे ब्लॉग बघायला, तर फटाफट लाईक करा। आणि एवढंच बोलेल, जेवढं पण तुम्ही बघत आहात, जे जे पार्ट आहेत आवडतात ते मला कमेंट करून सांगा, मला कळेल। आणि तुम्ही मला सांगत राहा अजून कुठे कुठे प्लेस आहेत, ते पण मी तिकडे जाईल, कमेंटमध्ये सांगा नक्कीच। आणि तोपर्यंत स्टे ट्यून। तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी मंदिरामध्ये एंट्रन्स केलेला आहे बघा, हा समोरचा एंट्रन्स आहे, इथे आलेलो आहे आम्ही। आणि इथून हे आश्रम आणि मंदिर चालू होतोय, तर समोर गणेश दादा पण तुम्ही बघू शकता समोर चाललेला आहे, तर बघू शकतात असं काहीतरी आहे। आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे, तब्बल मुंबईमध्ये असा काहीतरी विषय आहे, जिथे तुम्ही बघू शकता साईडला हे मला वाटतं आश्रमचं सभागृह आहे, जिथे राहण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि हे मंदिर आहे, तुम्ही क्लिअर समोर बघू शकतात। तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी आता मंदिरामध्ये डायरेक्ट आलेलो इकडे, तर तुम्हाला मी ओव्हरऑल थोडा मंदिर दाखवतो, मंदिर प्लस हे आश्रम आहे। तर हे बघा थोडं बॅक साईडला मी तुम्हाला दाखवतो इकडे, तर इकडे मी आणि गणेश दादा आलेलो आहे। परत एकदा गणेश दादा पण ब्लॉगमध्ये आलेला आहे, पहिल्या ब्लॉगमध्ये पण आला होता आपल्या शिवजयंतीच्या निमित्ताने, मी नाटक बघायला गेलेलो। आणि आता तो पुढे आहे थोडासा, बट आता पहिले मी दर्शन घेतो, सगळं तुम्हाला ओव्हरऑल दाखवतो, तर तोपर्यंत भेटूया। तर हर महादेव मित्रांनो, तर मी आता त्या स्पॉटवरती आलेलो, जो स्पॉट तुम्हाला मी सांगितलं होतं तो स्पॉट तुम्ही तिकडे बघू शकतात। आणि इकडे मेन म्हणजे फिल्म शूटिंग पण झाली, चाची 420 वास्तव आणि गुलशन कुमारने जे आपलं मंत्र म्हटलं होतं हनुमानाचं, हनुमान चालीसा, ते पण इकडे शूटिंग झालेले, जे कुठे झाले ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सो पहिले आपण आता जाऊन मंदिरामध्ये प्रत्येक देवाचं दर्शन घेऊया, आणि मग मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग दाखवणार आहे, तर चला माझ्यासोबत।
तुम्ही बघू शकतात आपण मंदिराच्या स्टार्टिंगला देवांचे सर्व दर्शन घेतलेले आणि आता आपण चाललेलो आहे 12 ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला. तर चला माझ्यासोबत तेव्हा तिकडे आपले जेवढे पण ज्योतिर्लिंग आहेत 12 ज्योतिर्लिंग आहेत तिकडे, तर चला माझ्यासोबत. तुम्हाला हे सांगायचं मी विसरलोच की जे तुम्हाला गाण्याबद्दल मी सांगितलं होतं, गुलशन कुमारनी जे गाणं गायलं होतं ते बघा ही मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या समोर ते गाणं गायलं होतं जे सर्वात जास्त फेमस आहे. सो आता आपण ज्योतिर्लिंगाकडे जाऊया. चला. हनुमान चालीसा. हां, हनुमान चालीसा. हनुमान चालीसा जी सर्वात जास्त फेमस आहे. हनुमान चालीसा. हनुमान चालीसा ते गायली होती गुलशन कुमार यांनी. तर चला आता आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया. केलेला आहे तो ओव्हरऑल हे सगळं ज्योतिर्लिंगाचं परिसर आहे. तर आपण एक एक करून सर्व ज्योतिर्लिंगाचे आता आपण दर्शन घेऊ. तर सुरुवातीला तर हे आहे श्री रामेश्वरजी. तर त्यांचं आपण पहिले दर्शन घेऊया. पहिल्या नंदी महाराज. भीमाशंकर. जरा मोठ्याने बोल. त्र्यंबकेश्वर. कैलाशपती महादेव की जय. चला आपण आता महादेवचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया. तर हे सगळं ओव्हरऑल आपलं दर्शन आपण आता केलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगाचं. तर आता आपण पहिले मंदिराच्या इकडे जाऊन तुम्हाला मी थोडंफार वाटून जा. तर खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला, खूप प्रसन्न वाटते. हे मंदिर म्हणजे मुंबईमध्ये काय 12 ज्योतिर्लिंग म्हणजे मला विश्वास नाही पडत आहे की इथे 12 ज्योतिर्लिंगामध्ये 12 ज्योतिर्लिंगासाठी आपल्याला कुठे कुठे जावं. केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, नाशिक असे किती सारे 12 ज्योतिर्लिंग तिकडे आपल्याला जाऊन दर्शन घ्यावं लागतात. पण मुंबईमध्ये मी फर्स्ट टाईम गणेश दादामुळे खरं तर गणेश दादा रेकॉर्ड करतो आहे. तर गणेश दादामुळे मला हे मंदिरामध्ये सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं प्लस आपले 36 कोटी देव मिळून एवढं मला दर्शन भेटलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटते मला. मी खरंच महादेवचा आधी मी कधी ब्लॉगमध्ये कधी बोललो नाही मी, पण मी महादेवचा खूप भक्त आहे खरंच. आणि तुम्ही पण आता येताच 26 तारखेला आपली महाशिवरात्र आहे, तर तुम्ही व्हिजिट करा इकडे. इथे लांब जाण्यापेक्षा मला माहिती आहे मुंबईमध्ये आपण खूप धावपळ करतो त्यामुळे आपल्याला जाता येत नाही. पण मुंबईतच आहे तर तुम्ही इथे येऊन दर्शन करा. डायरेक्ट ज्योतिर्लिंग तुम्हाला इकडे बघायला भेटत आहेत. तर काय आपल्या मुंबईला बघू शकता तुम्ही ओव्हरऑल किती. आणि मला हा त्रिशूल पण खूप आवडतं. त्रिशूल पण खूप मस्त आहे. एकदम असं पुरातन कालचं मला फील देते. तुम्ही मागचं पण सगळं बघू शकता पाहिजे. आणि ते
थोडी आश्रम. संन्यास आश्रम या ट्रस्ट मार्फत हे आश्रम आहे, तिथे हे मंदिर आहे. तर तुम्ही येऊ शकतात आपल्या विरेपार्लेवरून वेस्टला. असं रिक्षा पण आहे इकडे, पण तुम्ही येऊ पण शकतात 5-10 मिनिटामध्ये. तुम्हाला कोणी आश्रमचं नाव घेतलं तर येऊन तुम्हाला सोडून येईल इकडे किंवा ॲड्रेस तुम्हाला सांगेल. सो ओव्हरऑल मला खूप भारी वाटते आणि खूप प्रसन्न वाटते. तर तुम्ही पण या, मी एवढंच बोलेल. तर आता मंदिराच्या थोडंसं राईट साईडला आलेलो आहे. तर इथे गौमाता आहे, गौमाता शाळा बोलतात. तर आपण आतमध्ये जाऊन बघू. चला बघा काय बघा. इथे नंदी पण येतो. महादेवाचं वाहन जे बोलतात नंदी, खूप भारी वाटते बघून सगळं. नंदी महाराज की जय. एवढे नंदी पण बघायला मला भेटतात आणि तुम्हाला पण. काढते. तर खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल असं काय बोलू शकतो तुम्हाला आपण आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता गौशाळेतून जाऊन आलेलो आणि हा एक मंदिराच्या डायरेक्ट राईट साईडला पहाटेमध्ये पण गौमातेचे पण हा तुम्ही मूर्ती बघू शकता. महादेवाची किती सुंदर मूर्ती आहे. इथे बघा, इथे छोटे पार्ट ते खूप सुंदर आहे. बघा इथे मी पण दाखवलेले इकडे. इथे मला ते थोडं फाउंटेन टाईप आहे, पण आता सध्या ते बंद आहे. परत थंड बघा, ते हिंदी बघा. आणि परत अजून तुम्हाला दाखवतो बघा, इथे हत्ती आहे. बघू शकतो. आणि ते विष्णू भगवान पण आहे बघा, इथे विष्णू भगवान. असं वाटते कोणत्यातरी देवाच्या लोकामध्ये आलेलो आहे. तिथे एवढे सुंदर पाठ, भले हे फिक्शनल आहे, आपण माणसांनीच बनवले, पण एवढं रिअल वाटतंय ना की एकदम मन प्रसन्न झालेलं आहे माझं पण. आणि दादा पण रेकॉर्ड करतो, गणेश दादा. त्याचा पण ब्लॉग जाऊन नक्की बघा. गणेश आठवे ब्लॉगचा चॅनलचं नाव आहे, त्याला पण सर्च करून फक्त लाईक करा. आणि आपल्याकडून पण कमेंट करा की तुम्ही माझ्याकडून गेले आणि त्याच्या कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग किती सुंदर झाला आहे. ओके. तो ओव्हरऑल हे बघू शकता तुम्ही किती सुंदर. मग नक्षीकाम तुम्ही बघू शकता की किती सुंदर केलं किती नक्षीकाम. तर काय ना, चला पुढे आपण भेटू. तोपर्यंत स्टेट. नमस्कार मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे. नाही काय, संध्याकाळ झाली मला घरी यायला. बट काय एकदम ऑसम नाही का फील होता तिकडे. खूप प्रसन्न वाटलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तिथे पिक्चरची पण शूटिंग झालेले आहेत. वास्तव बोला, 400-420 बोला. आणि गुलशन कुमारचं जे मी तुम्हाला सांगितलं ते हनुमान चालीसा, ते खूप फेमस आहे. तर मी काय बोलतो, जाऊन तिकडे व्हिजिट करा नाही काय. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. असे युनिक ब्लॉग मी तुमच्यासाठी खास आणत राहील. पण त्यासाठी तुम्हाला करावं लागेल मला सबस्क्राईब. आणि मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडला. आणि मी एवढंच बोलेल, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि शेअर करायला कोणाला विसरू नका. आणि तोपर्यंत मी असे नवीन ब्लॉग घेऊन येत राहील. तोपर्यंत येड बघा.